मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातील निवृत्त कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 15 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी निवृत्त कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे। आज दामाजी कारखान्याचे सभासद तथा आम आदमी पार्टीचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष एकनाथ फटेसर यांनी आंदोलनस्थळी भेट देत निवृत्त कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला। यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ फटे यांनी स्पष्ट भूमिका मांडत निवृत्त कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले। ज्या कामगारांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठी घातली, त्या निवृत्त कामगारांचे कष्टाचे पैसे थकीत ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। निवृत्त कामगारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे ही दुर्दैवी परिस्थिती आहे। कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही एकनाथ फटे यांनी केली। जोपर्यंत निवृत्त कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत त्यांच्या संघर्षात आपण ठामपणे सहभागी राहणार असल्याचा निर्धार यावेळी एकनाथ फटे यांनी व्यक्त केला। त्यामुळे निवृत्त कामगारांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक पाठिंबाही मिळू लागला असून कारखाना प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे। एक सभासद म्हणून मी या ठिकाणी कामगाराच्या व्यथा, मी बी एक कामगार होतो, कामगार व्यथा काय असतात मला माहित आहे, म्हणून ह्यांची दैनिक अवस्था बघून ह्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आणि ह्यांना भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। तर ह्या ठिकाणी उद्देश असा आहे की दामाजी कारखाना स्थापन झाल्यापासून बऱ्याच वेळेला कारखाना व्यवस्थित न रिपेअर करणं किंवा अशा अनेक अडचणी कारखाना डब घायला आला असताना सुद्धा कामगारांनी स्वतःचा पगार माझा आम्हाला देऊ नका पण कारखाना चालवा म्हणून ह्यांचे बरेच वेळा ह्यांचे फार मोठे योगदान लाभलेलं आहे कारखान्यासाठी। आणि नेमकं ज्यावर कारखाना उभा राहतो किंवा चालतो कामगाराच्या कर्मचाऱ्याशिवाय कारखाना चालत नसतो, पण नेमकं जे उपासमारी होते कामगारांची त्या कामगाराचा पगार हे देतो म्हणणं किंवा एक देतो एक घेतो असं म्हणून आतापर्यंत चालढकल केलेलं आहे, हे अशोभनीय गोष्ट आहे। कारण त्यांचा संसार, त्यांची लेकरं बाळे, त्यांच्या पगारी आता 1-2 तारखेला वाट बघितली तर त्यांना पगार मिळत नाही। त्यांचं डोळा असो, दुधाचा असो, मेडिकल असो किंवा कुठल्या प्रकारचं असो, त्यांना त्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून यांचं पगार हे न थांबायला पाहिजे। खरं म्हणजे आता शेतकरी बिल म्हणा किंवा बाकी सगळं चालतं आणि कामगाराचा पगारच का होत नाही, चालू होत नाही, तर ही थोडीशी दयनीय एक अशोभनीय बाब या ठिकाणी दामाजी कारखान्याला आपण बघतोय। त्याचप्रमाणे दामाजी मशिनरी या ठिकाणी फार मोठी चांगली होती, दामाजी मशिनरी माडवाकेला चांगली स्थापन केल्यामुळे हे दिवस आलेत, अन्यथा हे दिवस आपल्याला चांगले बघायला मिळाले नसते। एक दामाजी कारखाने मशिनरी चांगली आणि कामगार वर्गाने यांचं योगदान जे मोठं होतं त्यामुळे हा कारखाना खरं आतापर्यंत नावारूपाला आला आहे। त्याचबरोबर कारखान्याची काटा न मारणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दामाजी कारखान्याला ऊस घालण्याबद्दल जे लोकांचं लोकमत आहे ते खूप आहे, विश्वासार्ह आहे। आणि ही असं असून सुद्धा आपल्या कारखान्याला बरेचशा वेळेला अनेक संचालक मंडळ आलं, त्यात अनेक संचालक मंडळापैकी बरेचशा वेळेला रिकव्हरी फार कमी आली आणि बरेचशा वेळा रिकव्हरी चांगली बी आली, पण तरी सुद्धा भारत नाना बालकांच्या अधिकार सिस्टम होतं त्या टायमाला साखरे साठा खूप होता। साखरे साठा जरी ऐकला असता तर जवळपास गरज कारखान्यावर कमी झाला असतं। आणि तिथून पुढं प्रत्येक संचालक मंडळाची एक वस्तू तिथे आपण काय बोगस बोलत नाही, आकडेवारीचं आम्ही बोलतो। तर आज एवढा कारखाना एवढा कर्जा चाललाय आणि दरवर्षी असा जर कारखाना कर्जा चालला तर आपल्याला हे कारखाना एक वेळ बंद ठेवायची परिस्थिती होईल। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक असे कारखाने आहेत की ते कारखाने खाजगी कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार कारखाना बंद करायचा आणि खाजगी कारखान्याला ऊस घालायचा आणि ते कारखाने तेजीत चालले। अक्कलकोटचा तालुका बघितला तर स्वामी समर्थ सहकार कारखाना बंद पडला, ते नवीन कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाले। मनगंगा साखर कारखाना बंद पडला,
त्या ठिकाणी श्री श्री शंकर, ओंकार शुगर, चंदापूर असे कारखाने निर्माण झाले आणि संतनाथ सगळे साखर कारखाना वैराग बार्शी बंद पडला आणि खाजगी इंद्र ईश्वर आणि आयर्न शुगर असे कारखाने, मग कोऑपरेटिव्ह कारखाना बंद पडतो आणि खाजगी कारखाने का तेजीत चालतात, त्यांना का दर मिळतो, ही खेदाची गोष्ट आहे. आणि असं जर आणि दूध असो ना तर साखर असो किंवा कुठलाही सोगिरी असो, सहकार जगला तर सगळं जगलं आणि सहकार नाही जगला तर सगळं कोलमडणार आहे. आणि दूध संस्था कशी होती, सोलापूर जिल्ह्यात दूध पंढरी म्हणून फेमस प्रसिद्ध होती आणि कारखाना आला का त्यात माल काढायचा, वाटायचा आणि अशा सहकारी दूध संस्था असो अशा सहकार संस्थाच्या मुडीत काढायच्या. 5 वर्ष आपण सत्तेवर आल्यानंतर बाकी विचार करायचा नाही, असं तर आपण लाटायचं आणि पुन्हा मागच्या सगळं पुन्हा काय होणार, कामगारच काय होणार, शेतकऱ्याची बिलं काय होणार, असं कोणी चालत नाही. तर आता जबाबदार कोण आहे? आता ह्याला जबाबदार म्हणजे व्यवस्थित चालवायला हे जबाबदारी संचालक मंडळ राहणार, ज्या त्या भागातले ज्या त्या कालावधीतले. आम्ही म्हणजे परवा आम्ही 2 महिन्याखाली आम्ही गेलतो सोमेश्वरला. तो कारखाना दामेसारखा असा कर्जात होता. आम्ही एक 16 जण आम्ही गेलतो कारखान्यावर. तर असाच कारखाना एवढा डबल आलता तर तो कारखाना बुडणार असं वाटत असताना अशी सभासद ऊस उत्पादक गोळा झाली आणि त्यांनी सांगितलं की आमका ते जगताप म्हणून कोण आहे, कोणता जगताप आहे, जगतापला चेअरमन केलं तर हा कारखाना वाचणार आहे असं लोकांतूनच तो संचालक, तो चेअरमन म्हणून त्याचं नाव आलं. आणि ज्या त्या भागातला हा संचालक असेल तर आम्ही त्याला आहे, हा संचालक असेल तर आम्ही आहे असं म्हणून लोकांनी चेअरमन आणि संचालक बॉडी निर्माण केली. तो आज कारखाना 35 रुपयात दर देतो दिला मी तिने सांगितलं. काल आले सोमेश्वर 4000 डिक्लेअर केला. काल झाले, आम्ही कानाला ऐकलं, डोळ्यानं बघितलंय. 35 बर गेला. आता संचालक मंडळ बदललं पाहिजे. संचालक मंडळ निवृत्त कर्मचाऱ्याचा हे निवृत्त कर्मचारी प्रश्न आहे की आमचं थकीत बदललं पाहिजे, हा उद्देश आहे. आता बाकी ह्या कारखान्यात समस्या खूप आहेत, परंतु आपण भेटीचा उद्देश काय, कामगाराचा पगार नियमित झाला पाहिजे. त्याचा रोजीरोटी आहे, त्याचा पगार आहे, त्याचे लेकरबाळ संसार आहेत, लग्नाचे आहेत, शिक्षण आहेत, यांच्यापासून वंचित राहू नये म्हणून ह्याचा जरूर विचार करून त्या कर्मचाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हा गंभीर आहे, तर त्याचा मुडीत काढावा असं माझ्या वतीने त्यांना मी विनंती देतो. पेमेंट आमचं मिळावं.